नमस्कार. तौर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 इयत्ता 10वीचं प्रकरण नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. So let us see determinant and determinant method or Cramer's rule in this video. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड. अर्थातच आपण त्याला क्रॅमर्स रूल म्हणतो. पण क्रॅमर्स रूल शिकण्याच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय ते माहीत करून घ्यावं लागेल. कारण डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड हे जे दोन शब्द मी आता उच्चारले ते कशासाठी आपल्याला वापरायचे आहेत. सो दिस इज द मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. So this is the another method to solve the simultaneous equations. So let's see first of all what is mean by determinant, and then we will move towards the Cramer's rule, that is determinant method. So here you can see that A, B, C, D, these 4 letters that is called as elements are placed or arranged in the modulus sign. So this arrangement is called as determinant. In this arrangement AB and CD are called as rows, and vertically you can see that AC, A and C, and B and D, these are the columns. Now the next point is that the degree of this determinant, याची डिग्री काय, कोटी काय आहे. त्याच्यामध्ये आडव्या दोन ओळी आणि उभे दोन कॉलम, म्हणजे हॉरिझॉन्टली यू कॅन से दॅट these are the rows and these are the columns. That's why the degree or you can say in मराठी कोटी त्याची जी असेल ती 2 असणार आहे. का? बिकॉज देर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम. 2 एलिमेंट आहेत प्रत्येक कॉलम मध्ये आणि 2 एलिमेंट आहेत प्रत्येक रो मध्ये, बरोबर की नाही. सो डिटर्मिनंट्स रिप्रेझेंट द नंबर विच इज AD मायनस BC, A इंटू D मायनस B इंटू C. म्हणजेच कसं लिहिणार त्याला आपण, दॅट इज A C B D. So these are the vertical columns. Now determinant represent a number. Determinant represent a number. So determinant represent a number means what is exactly they want to say. So they want to say that determinant represent a exact value. So when we solve this determinant we will get a definite value. ती व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला, तर ती व्हॅल्यू काढत असताना आपल्याला A आणि D चं मल्टिप्लिकेशन, C आणि B चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. परंतु A आणि D चं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते मल्टिप्लिकेशन, त्या मल्टिप्लिकेशनचं जे काही येईल त्याच्यामधून B आणि C चं मल्टिप्लिकेशन जे आहे ते सबट्रॅक्ट होणार आहे आणि जे आन्सर येईल सो दॅट इज व्हॉट आर value of determinant of A, B, C, D. Okay, so this is the determinant. अशा प्रकारे हे डिटर्मिनंट आहे आणि डिटर्मिनंट जे असतात ते आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजेच सांगण्यासाठी A, B, C, D, Z पर्यंत कुठलंही कॅपिटल लेटर तुम्ही वापरू शकता, जेणेकरून आपल्याला त्या डिटर्मिनंटला विशिष्ट प्रकारचं असं नाव मिळतं आणि ते जे नाव आहे A, B, C, D त्याच्यानुसारच आपल्याला 3 डिटर्मिनंट शोधायचे जेणेकरून सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत ते सोडवायला आपल्याला मदत होणार आहे. मग याची काही जे पुस्तकातली सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत तेच या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून दाखवणार आहोत. त्यानंतर आपण ओळख करून घेऊया की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली डिटर्मिनंट मेथड ऑर इन अदर वर्ड्स दॅट इज क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल म्हणजे क्रॅमर्स हे सायंटिस्टचं नाव आहे ज्यांनी सगळ्यात सुरुवातीला ही मेथड शोधून काढली की सायमल्टेनियस इक्वेशन कशी शोधायचे ते. ओके, सो लेट सी व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट मेथड. त्याची फक्त एक ओळख करून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. ओके, हा एक डिटर्मिनंट आहे आपल्याला एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय. सो लेट अस सी A इज द नेम ऑफ द डिटर्मिनंट. इन दिस डिटर्मिनंट द एलिमेंट्स आर 5, 3, 7 and 9. So as I told you before, this determinant is written as in this form, or to find the value of determinant this is the method, that is we have to multiply A and D first
and then subtract the multiplication of B and C afterwards. Okay, so regarding with this determinant, let us see how to find the value of this A determinant. मग काय करायला पाहिजे बरं इथं? सगळ्यात सुरुवातीला आपल्याला वरच्या याच्याप्रमाणे A आणि D, मग या ठिकाणी आपला A इथं असेल आणि D इथे असेल. ओके, सो मल्टिप्लाय 5 into 9, सो 5 into 9 minus 7 into 3, 7 into 3 असं लिहावं लागेल आपल्याला. ओके, सो 5 9 जा 45 minus 7 into 3 23. So 45 minus 21 is equal to 24. So this is the answer of this given determinant. So simple, खूप सोपं आहे. म्हणजे हा बेसिक जर पार्ट आपल्याला कळला असेल तर मग आपल्याला ग्रॅमर्स रूल सोडवायला मदत होईल. म्हणून आपण थोडंसं एक त्याचं रिव्हिजन म्हणूया किंवा बेसिक शिकून घेतोय की डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची, कारण आपल्याला असेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधायची आहेत. त्याच्यामुळेची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं अवघड असं काहीच नाही, नीट लक्ष व्यवस्थित दिलं मन लावून तर नक्की जमणार आहे आणि ते जमलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सो लेट अस सी सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त मी सोडून तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीनं आहे ते. n इज द डिटर्मिनंट गिवन इन युअर बुक ऑन पेज नंबर 11, -8 then -3 then 2 and 4 are the elements of this determinant. So let us find out the value of this determinant. काय असेल बरं? Obviously in first bracket I will put a square bracket right here, -8 into 4. So -8 into 4 minus हे असा पण हा A आणि हा तुमचा काय D आहे. तसंच हा तुमचा काय असेल B असेल आणि हा काय असेल C असेल. काय करणार आपण या ठिकाणी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथं मायनस चिन्ह असल्यामुळे आपण असं ब्रॅकेट घेतोय. सो हिअर इज युअर -3. -3 असल्यामुळे आपण ब्रॅकेट घेतच असतो, आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं ती सवय मोडायची नाही. काय होईल बरं यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? व्हॉट विल इज मल्टिप्लिकेशन ऑफ -8 and 4? सो 8 4 जा 32, that is -32 because there is a minus sign right here. Again इथं -3 and 2 चं मल्टिप्लिकेशन काय येईल बरे? दॅट इज -6. आन्सर मायनस मध्ये असल्यामुळे त्याला ब्रॅकेटमध्ये टाकणं गरजेचं होतं, म्हणून ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आता बघूया की -32, आता हे मायनस आणि मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. सो इथे -32 आणि +6 म्हणजेच किती येणार आहे? -26. 32 मधून 6 गेले, -26 उरले, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो त्या रूल प्रमाणे हे -26 आन्सर आलेलं आहे. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट n. अशा प्रकारे हाही डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. काढायची सोपी पद्धत अतिशय छान आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पण आपण या ठिकाणी बघूया काय आहे ते. So in this third example, B is the determinant. This is your third example. So in third example, 2√3 and 9, then 2 and 3√3. So this is the determinant. So how to solve? As usually explained before. So multiplication of two terms, that is A and D. So 2 into √3 into 3 into √3. This is your first bracket, and you have to minus, subtract the multiplication of B and C. So here is your 9 into 2. 9 into 2. This is in the second bracket. So what will be the multiplication of this bracket? मग अशा प्रकारे जर ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या रूटमध्ये असणाऱ्या
संख्यांचं जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर काय करतो आपण, रूटच्या बाहेर असणाऱ्या ज्या काही संख्या असतात त्यांचा आधी आपण गुणाकार करून घेतो. ते म्हणजे काय असेल, 3 2 6 आणि इनटू सेम रेडिकंड जर असेल म्हणजे रूटमध्ये जर सेम टर्म्स असतील, दॅट इज 3 and 3. सो व्हॉट इज द आन्सर, दॅट इज ओनली 3. आता याचं बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण सड शिकलो त्याच वेळेला कळालं असेल तुम्हाला की याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. म्हणजे रेडिकंड सेम असेल, त्यांचा जर कोटी सेम असेल म्हणजेच तुम्हाला त्याचं आन्सर सहजासहजी काढता येईल. सो 6 into 3 minus 9 into 2 means 18. So again 6 into 3 18 minus 18 साहित्रिक 18 आणि 18 याची व्हॅल्यू आली 0. सो युअर डिटर्मिनंट इज 0. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. सो सिम्पल. अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला असंच सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत असताना याच मेथडचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल ऑर यू कॅन से डिटर्मिनंट रूल सोडवायचं आहे. चला तर बघूया आपण डिटर्मिनंट मेथड नेमकी काय आहे त्याची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया आणि मग आपण त्याच्यावरती आधारित असणारा अभ्यास घेणार आहोत. सो लेट अस सी डिटर्मिनंट मेथड ऑर क्रॅमर्स रूल. ओके, determinant method or Cramer's rule. The Swiss mathematician Gabriel Cramer who discovered this method, that is Cramer's rule or determinant method. So this is the method to solve the simultaneous equations easily. So for solving simultaneous equation by this method, as usually we need two equations. Two equations means these two equations together we called it as simultaneous equations. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण फक्त त्यांना लिहून बघूया आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो की डिटर्मिनंट त्याचे तयार कसे झाले किंवा डायरेक्टली आपण ते लिहायचे कसे. सो फॉर दॅट पर्पज आपल्याकडे आहे सपोज ax प्लस by इज इक्वल टू c. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. अजून एक इक्वेशन असंच लागणार आहे पण मी याच फॉर्म मध्ये लिहितोय. तुम्ही म्हणाल की सारखं कसं, ax प्लस by इज इक्वल टू c. फक्त एक्सप्लेन करण्यासाठी आपला स्टँडर्ड फॉर्म आपण घेतलाय. पण मग या डिटर्मिनंट मेथडमध्ये आपल्याला जे मटेरियल लागणार आहे, जे डिटर्मिनंट आपल्याला लागणार आहे ते तयार करण्यासाठी इथं आपल्याकडे जे टू इक्वेशन्स आहेत त्या टू इक्वेशनमध्ये आपल्याला ए बी सी, याही इक्वेशनमध्ये ए बी सी आहे, याही इक्वेशनमध्ये ए बी सी आहे. मग याच्या इन फर्स्ट इक्वेशन, सो लेट अस नेम द कोएफिशिएंट ऑफ धिस x इज a1 and coefficient of y is b1 and similarly this will be c1. So it is easy to identify that what is the coefficient of x in equation number 1, that is a1. What is the coefficient of y in equation number 1, that is b1, and what is the constant in equation number 1, that is c1. So if these are a1, b1 and c2, so automatically in equation number 2 this a will become a2, this b will become a2 and this c will become c2. So in this way we got a1, a2, b1, b2, c1, c2. सो आपल्याला हे असं भेटलेलं आहे. काय काय मिळालं आपल्याला या इक्वेशन मध्ये, आपण कोइफिशिएंट आणि कॉन्स्टंट बाजूला काढले तर a1, a2, b1, b2, c1, c2 असं आपल्याला मिळतं. मग हे याचाच वापर करून आपल्याला डिटर्मिनंट तयार करायचे आहेत. बिकॉज these are the coefficient of x and y and c1, c2 are the constant which are real number. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे a1 आणि b2 मायनस a2 आणि b1
यांचं गुणाकार करून सबट्रॅक्शन हे 0 येता कामा नये. तर हे झालं प्राथमिक माहिती त्याची. डिटर्मिनंट मेथडमध्ये आपल्याला वापरण्यासाठी लागणाऱ्या 2 सायमल्टेनियस इक्वेशन मधनं A1 A2 B1 B2 आणि C1 C2 आहेत ते कसे फाइंड आउट करायचे. त्याच्यानंतर याचे डिटर्मिनंट तयार करायचे. डिटर्मिनंट कोणते डिटर्मिनंट तयार करायचे तर क्रॅमर्स रूल सोडवत असताना आपल्याला लागणारे डिटर्मिनंट आहेत. कोणता पहिला आहे तर पहिला डिटर्मिनंट आहे डी नावाचा. डी या डी नावाच्या डिटर्मिनंट मध्ये काय येणार आहे, या कॉलम पैकी कोणते 2 कॉलम येणार आहेत, A1 A2 B1 B2 C1 C2. तर डी नावाचा डिटर्मिनंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला dx नावाचा डिटर्मिनंट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे dy नावाचा डिटर्मिनंट. म्हणजे d dx आणि dy. बरं हे लागणार आहेत म्हणजे आपलं इथं गणित हे डिटर्मिनंटला सोडवलं की संपलंय का, नाही. मग अजून पुढे क्रॅमर्स रूल तर खरा पुढे अप्लाय करायचा आहे आपल्याला. काय तर डी dx आणि dy हे आपण फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आणि आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. तर म्हणजे नेमकं काय करायचंय तर त्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये वापरलेले जे 2 डिफरंट व्हेरिएबल्स आहेत त्या 2 डिफरंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू शोधायचं. हेच आपलं मेन एम असतं, हेच आपलं मेन टार्गेट असतं. फक्त पद्धत बदलली आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हा क्रॅमर्स रूल आहे. या क्रॅमर्स रूल मध्ये मग डिटर्मिनंट तयार केलेत आपण. मग या डिटर्मिनंटचा वापर करून आपल्याला x पर्यंत पोहोचायचंय. द व्हॅल्यू ऑफ x फाइंड आउट करायची. डिटर्मिनंटचा वापर करून आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि मग आपलं गणित संपेल. मग ते सोडवण्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तोही मी या ठिकाणी लिहितो. जर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची असेल दॅट इज x इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला dx ला d नी डिवाइड करावं लागेल. then you will get the value of x. What about y? So if you want to find the value of y, you need dy divided by d. So these are the determinant. मग इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे डिटर्मिनंट आधी शोधून घ्यावेच लागणार आहेत. बरोबर की नाही. मग हे डिटर्मिनंट शोधायचे कसे, मांडायचे कसे, सिंपल आहे. फक्त नीट व्यवस्थित लक्ष द्या. ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा. जर तुम्हाला डी हा डिटर्मिनंट लिहायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला डी या डिटर्मिनंट मध्ये फक्त A1 आणि B1 A1 A2 आणि B1 B2 एवढंच घ्यायचंय. म्हणजे मी ते लिहून टाकतो बघा लगेच. काय घ्यायचंय आपल्याला A1 A2 and B1 B2. A1 A2 आणि B1 B2. नीट जर काळजीपूर्वक इथं पाहिलं तर डी या डिटर्मिनंट मध्ये आपण कॉन्स्टंट वगळलेला आहे. वी हॅव इलिमिनेटेड कॉन्स्टंट. वी डोंट हॅव C1 अँड C2 इन डिटर्मिनंट डी. सो सिंपल आहे. डी घ्यायचा डिटर्मिनंट असेल तर त्याच्यामध्ये सी ची व्हॅल्यू घ्यायचीच नाही, कॉन्स्टंट वापरायचाच नाही, डायरेक्ट A1 A2 B1 B2. सिमिलरली तसंच इथं पण एक रूल आहे. dx जर वापरायचा असेल, जर dx वापरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला x चेच कोएफिशिएंट घ्यायचे नाहीयेत. म्हणजे dx ची व्हॅल्यू शोधताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. मग उरलं काय तुमच्याकडे B1 B2 आणि C1 C2 घ्या इकडे. फक्त इथं लिहिताना काळजी घ्यायची C1 आणि C2 आधी लिहून घ्या आणि B1 आणि B2 चा कॉलम नंतर लिहून घ्या. कळलंय तुम्हाला. dx हा डिटर्मिनंट तयार करताना आपण x चे कोएफिशिएंट वापरलेले नाही, दॅट इज A1 आणि A2 नाही वापरले. मग इथं काय बरं येईल dy चा डिटर्मिनंट तयार करत असताना आपल्याला y चे कोएफिशिएंट वापरायचे नाहीत. म्हणजेच काय वापरायचं नाही आपल्याला B1 B2 वापरायचं नाही. म्हणजे लिहिताना आपल्याला काय लिहायचंय उरलं काय A1 and A2 and here your C1 and C2. सिंपल, अतिशय सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा. बस एवढं कळलं की तुम्हाला
डिटर्मिनंट मेथडनी क्रॅमर्स रूलनी ते तुमचं 3 ते 4 मार्काचं जे गणित आहे यू कॅन सॉल्व इझिली विथ शॉर्ट टाइम. सो रिमेंबर दिस. I will repeat it again. So when you want to find the determinant D or write determinant D, you just have to eliminate the constant values, that is C1 and C2, and write A1, A2 and B1, B2 in this modulus sign. This is your determinant D. In dx, eliminate the coefficient of x. Coefficient of x. x चा coefficient या ठिकाणी आपल्याला वगळायचा आहे, तो म्हणजे A1 आणि A2 आणि बाकीच्या व्हॅल्यू C1 आणि C2, B1, B2 याच्यामध्ये लिहायच्या. दिस इज युअर डिटर्मिनंट dx. What about dy? So in dy determinant, you just have to eliminate the coefficient of y only. This is B1 and B2. A1, A2, C1, C2 इथे लिहून टाकायचा, B1, B2 यातनं वगळलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला डिटर्मिनंट तयार करून घ्यायचे, त्यांना नंतर सोडवायचं आणि ज्या काय व्हॅल्यूज येतील यू हॅव टू पुट धीज व्हॅल्यूज इन धीस फॉर्म्युला अँड देन यू विल फायनली गेट एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू. हेच तुमच्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. इथं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहित असेल कदाचित. आधी आपल्याला काय करावं लागेल, A1 आणि B2 मायनस B1 आणि A2 हे लिहायची काय आवश्यकता नाही, गोंधळण्याची शक्यता आहे तुमची. फक्त आपल्याला माहीत असावं लागतं की हे जे पहिले दोन आहेत फर्स्ट क्रॉस लाईक धिस अशा पद्धतीनं पाहिजे ते, म्हणजे आधी ए इकडं जायचं आणि त्यानंतर इकडून इकडे यायचं असतं. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा. थोडक्यात इथं तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं हे इकडून आधी असं इकडं यायचं आणि नंतर इकडून इकडे असं यायचं. सो इन धिस वे दिस इज हाऊ वी कॅन form determinant, and with the help of that determinant we can solve the simultaneous equations in two variables. So in the next video we will learn directly your practice set number 1.3 only. Okay, तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार. लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.